नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माऊली मॅथ्स अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की बेसिक मॅथमधलं कसं काय असतं ते आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. आजच्या लेक्चरपासून आपण 8 आणि 10चा सिलेबस स्टार्ट करत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपण 8 स्टँडर्डच्या सिलेबसला स्टार्ट करूया. सर्वात प्रथम जो चॅप्टर आहे तो आपण स्टार्ट करूया. रॅशनल आणि इरॅशनल हे दोन प्रकारचे नंबर आहेत. सर्वात पहिला जो नंबर आहे तो म्हणजे रॅशनल. तर आपण रॅशनलबद्दल माहिती बघूया आणि इरॅशनल नंबरची माहिती आपण नंतरच्या पार्टमध्ये बघूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, रॅशनल म्हणजे काय असतं? रॅशनल म्हणजे काय? असा एक नंबर जो न्यूमरेटर डिवाइड बाय डिनोमिनेटरच्या फॉर्ममध्ये असतो. आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की न्यूमरेटर म्हणजे काय असतं, डिनोमिनेटर म्हणजे काय असतं. चला तर एक एक्झाम्पल लिहूया आपण, त्या हिशोबाने तुम्हाला लक्षात येईल. बघा, असं उदाहरण मी लिहितो 2/3. 2/3 लिहिलं म्हणजे आपल्या मनात डाऊट आला असेल की सर 2/3 लिहिलं म्हणजे म्हणजे नेमकं काय? 2 म्हणजे असेल न्यूमरेटर आणि हा 3 जो असतो त्याला म्हणतात डिनोमिनेटर. याला मराठीत म्हणतात अंशस्थान आणि जो खालचा असतो त्याला म्हणतात छेदस्थान. तर अंशस्थान आणि छेदस्थान म्हणजे न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर ज्या सिच्युएशनमध्ये नंबर असतो त्यांनाच आपण काय म्हटलं जातं? रॅशनल नंबर. पण महत्त्वाचा पॉईंट इथं काय आहे की न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर ह्या ठिकाणी इंटिजर्स वापरले जातात. इंटिजर्स म्हणजेच काय? कालच्या लेक्चरला आपण बघितलं होतं की एक नंबर लाईन, देन त्यामध्ये काय असतो? बिटवीनला 0 पॉईंट असतो. त्यानंतर राईट साईडचे नंबर जे असतात ते पॉझिटिव्ह असतात, लेफ्ट साईडचे नंबर असतात निगेटिव्ह असतात. हे जे नंबर असतात ते म्हणजे कोणते असतात? +1 +2 +3 +4 अप टू सो ऑन म्हणजे अनंत है ना, इन्फिनिटी. ह्या साईडला असतात -1 -2 -3 -4 आणि अनंत इन्फिनिटी. तर हे जे काय आहेत ह्यालाच आपण म्हणत असतो इंटिजर असं म्हणतो. काय म्हणतो? इंटिजर. तर हेच जे इंटिजर आहेत तेच कुठं यूज करायचे आहेत आपल्याला? आजच्या रॅशनल नंबरमध्ये. ठीक आहे. तर इंटिजर जे आहेत ते न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर ह्या दोन्ही ठिकाणी यूज होणार आहेत. त्यालाच आपण काय म्हणणार आहोत? रॅशनल नंबर. फॉर एक्झाम्पल मी काही 1-2 एक्झाम्पल लिहितो. 3/-5 हा सुद्धा एक रॅशनल नंबर आहे. का? विद्यार्थी मित्रांनो, 3 पण हा काय आहे? इंटिजर. आणि -5 सुद्धा काय आहे? इंटिजर. त्यानंतरचा नंबर 1/2 3/7 देन -11/5 किंवा -2/-3. ठीक आहे. असे बरेच काही जे एक्झाम्पल असतात ते सुद्धा रॅशनल नंबर असतात. ते आपण बघूयात कसं आहे. बघा, 1/2 1 म्हणजे काय आहे विद्यार्थी मित्रांनो? इंटिजर आहे आणि 2 सुद्धा काय आहे? इंटिजरच आहे. म्हणजे समजण्यासाठी आपण काय समजू शकतो की रॅशनल नंबर म्हणजे काय? वरच्या ठिकाणी म्हणजेच न्यूमरेटरच्या ठिकाणी सुद्धा इंटिजर आला पाहिजे आणि खालच्या ठिकाणी म्हणजे कुठे? डिनोमिनेटरच्या ठिकाणी सुद्धा इंटिजरच आला पाहिजे. दोन्ही ठिकाणी जर इंटिजर जर येत असेल तर त्यालाच आपण काय म्हणणार? रॅशनल नंबर असं म्हणणार. म्हणजे रॅशनल नंबरची एकदम सोपी डेफिनेशन आहे की न्यूमरेटर अपॉन डिनोमिनेटर. किंवा तुम्ही कालच्या लेक्चरला आपण व्हेरिएबल हा शब्द बघितला होता की व्हेरिएबल म्हणजे कोणते असतात? ए पासून झेड पर्यंत वापरले जाणारे स्मॉल लेटर्स असतात. ठीक आहे. ए पासून झेड पर्यंत वापरले जाणारे स्मॉल लेटर्स. तर तशाच पद्धतीने आपण लेटर यूज करू शकतो की M/Nच्या फॉर्ममध्ये असतो. कोण? रॅशनल नंबर. रॅशनल नंबर कोणत्या फॉर्ममध्ये असतो? M/N. तर हा जो काही M असतो त्याला म्हणतात न्यूमरेटर आणि हा जो N असतो त्याला म्हणतात डिनॉमिनेटर. आणि एक विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवायची तर रॅशनल नंबरमध्ये, आता हे सगळे रॅशनल नंबर तुम्हाला दिसतात पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं काय आहे की त्याचा जो डिनॉमिनेटर असतो ना विद्यार्थी मित्रांनो, तो कधीच 0 नसतो. ठीक आहे. तो कधीच 0 नसतो. म्हणजे तो 0 नसायला पाहिजे. 0 सोडून कोणताही नंबर असला तरी चालेल. कुठे? डिनोमिनेटरच्या ठिकाणी. ठीक आहे. तर डिनोमिनेटरच्या ठिकाणी 0 असला पाहिजे, न्यूमरेटरच्या ठिकाणी असला तरी चालेल. कारण की आपल्याला सर्वांना माहिती आहे की कोणत्याही संख्येला आपण शून्याने डिवाइड करू शकत नाही. ठीक आहे. पण कोणत्याही संख्येला शून्याला आपण कोणत्याही संख्येने डिवाइड करू शकतो. म्हणजे 2ने करू शकतो किंवा एक्सेट्रा जे काय नंबर असतील त्याने करू शकतो. म्हणजे समजण्याचा अर्थ काय आहे की डिनोमिनेटरच्या ठिकाणी 0 आला नाही पाहिजे. 0 सोडून कोणते नंबर येऊ द्या, प्लस येऊ द्या, मायनस येऊ द्या, प्लसवाले नंबर येऊ द्या, मायनसवाले येऊ द्या, -20 येऊ द्या, -30 येऊ द्या, 11 येऊ द्या, 12 येऊ द्या, प्लसवाले आणि मायनसवाले हे नंबर फक्त एक्सेप्ट कोणता नंबर नाही आला पाहिजे? 0. कुठे? डिनोमिनेटरच्या ठिकाणी. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो पॉईंट आहे महत्त्वाचा, रॅशनल नंबर
तुम्हाला कळालं असेल, थोडं कळालं असेल. मी पुन्हा एकदा रिपीट करतो की रॅशनल नंबर म्हणजे काय असतं की न्यूमरेटर अपॉन डिनोमिनेटर ह्या दोन ठिकाणी जे नंबर असतात ते म्हणजे कोणते असतात, इंटिजर असतात. इंटिजरसुद्धा आपण कालच्या लेक्चरमध्ये आजसुद्धा आपण बघितले आहोत की इंटिजर कसे असतात, राईट साईडचे सगळे पॉझिटिव्ह असतात आणि लेफ्ट साईडचे कोणते असतात, निगेटिव्ह असतात. आणि हा जो झिरो असतो विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा, झिरोला कोणतंही साईन नसतं, पॉझिटिव्ह नसतो आणि निगेटिव्ह नसतो. तू म्हणता सर कसं काय, झिरो हा कोणताच साईन नसलेला नंबर आहे, कारण झिरो जो असतो तो कोणत्याही नंबरमध्ये येत नाही, कोणत्याही नंबरला यूज होत नाही किंवा डिवाइड होत नाही. ठीक आहे, त्यामुळे झिरोला कोणतंही साईन नसतं. फक्त नंबर जे असतात पॉझिटिव्हवाले 1 पासून पुढे आणि निगेटिव्हवाले -1 पासून या साईडला पुढे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने रॅशनल नंबर आहेत. तर आपल्या जर चॅप्टरमध्ये 1.1 मध्ये आपल्याला खूप जास्त प्रमाणात उदाहरणं दिलेले आहे, एक्झाम्पल दिलेले आहेत, ते पण आपण बघूयात. तर सर्वात महत्त्वाचं होतं की रॅशनल नंबर कशा पद्धतीने असतात ते तुम्हाला समजलंच असेल. आय होप तुम्हाला समजलं असेल. तर आपण पुढच्या पॉईंटकडे वळू. मित्रांनो रॅशनल नंबर हा पॉईंट आपण बघितला की रॅशनल म्हणजे काय. रॅशनल नंबर म्हणजेच काय असतो की न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर दोन्ही ठिकाणी अंशस्थान आणि छेदस्थान ठिकाणी इंटिजर हा नंबर वापरला जातो. इंटिजर वापरला जातो म्हणजेच प्लस आणि मायनसवाले जे नंबर असतात एक्सेप्ट झिरोज, शून्याला सोडून जे नंबर असतात ते वापरले जातात. त्यालाच आपण काय म्हणतो, रॅशनल नंबर असं म्हणतो. तर मित्रांनो आपल्या चॅप्टरमधला सेकंड पॉईंट आहे की टू शो द रॅशनल नंबर ऑन नंबर लाईन. काय आहे, टू शो द रॅशनल नंबर ऑन नंबर लाईन. बऱ्याच जणाला प्रश्न पडतो की अरे बाबा एवढी मोठी लाईन म्हटल्यावर आता कसं सॉल्व करायचं आहे ना. घाबरायची गरज नाही आहे, मॅथमध्ये बिलकुल घाबरायची गरज नाही आहे. फक्त कॉन्फिडन्स ठेवा आणि हार्डवर्क करण्याची हिंमत अंगामध्ये ठेवा, 100% तुम्हाला बेनिफिट भेटतो. चला तर आपण बडबड बंद करून आपल्या पॉईंटकडे येऊया की टू शो द रॅशनल नंबर ऑन नंबर लाईन. टू शो द रॅशनल नंबर ऑन नंबर लाईन 3 प्रकारचे नंबर आहेत. टू शो म्हणजे आपल्याला दाखवायचं आहे. आता काय दाखवायचं आहे, दिलेलं आहे ना. ठीक आहे, पुढचा पॉईंट आहे रॅशनल नंबर आणि तिसरा आहे नंबर लाईन. म्हणजेच काय, आपल्याला दाखवायचं आहे, काय दाखवायचं आहे, रॅशनल नंबर. आणि कुठं दाखवायचं आहे, नंबर लाईनवर. 3 पॉईंट कळाले की टू शो म्हणजे दाखवा, नंबर लाईन कशावर, नंबर लाईनवर. पण कोणाला दाखवायचं आहे, रॅशनल नंबरला. रॅशनल नंबरला आपल्याला नंबर लाईनवर दाखवायचं आहे. तर प्रश्न पडला असेल तुमच्या डोक्यामध्ये की सर नंबर लाईनवर रॅशनल नंबर कशा पद्धतीने दाखवायचा, तर तेच आपल्याला बघायचं आहे. मित्रांनो नंबर लाईन आपण बघितली असेल की एक नंबर लाईन असते अशी छोटी, त्याच्यामध्ये आपण नंबर बघितला असेल की तो सुरू होतो 0, 1, 2, 3, 4, 5, 6 आहे ना, अशा पद्धतीने. किंवा एक होल नंबरची लाईन असेल, कारण 0 पासून सुरुवात झाली ना. होल नंबर कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की नॅचरल नंबर काय असतात, होल नंबर आपल्या चॅप्टरमध्ये सुद्धा दिलेला आहे की नॅचरल नंबर म्हणजे काय असतात, होल नंबर काय असतात, इंटिजर काय असतात, प्राईम काय असतात, इव्हन काय असतात, ऑड काय असतात, ते को प्राईम काय असतात, हे सगळ्या पद्धतीने आपण व्यवस्थित कालच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पुढची जी लाईन आहे ती घेऊया आपण इंटिजरची. इंटिजर कसे असणार, 0 ह्या साईडला असणार, +2, 3, 4, 5 हा नाही, म्हणजे प्लसवाले सगळे प्लसवाले जे असतात ना, हा पसारा हा प्लसवाला इकडं आणि हा मायनसवाला पसारा ह्या साईडला. ठीक आहे, -3, -4 हे जे नंबर असतात मायनसवाले हे इकडं, म्हणजे 2 सेक्शन पडतात, प्लसवाले मायनसवाले. हे झाले इंटिजर. तर असे आपण बघितलेले आहेत. पण आपल्याला अशाच नंबर लाईनवर आपल्याला रॅशनल नंबर जर शो करायचा असेल तर तो कसा करायचा, असा डोक्यात प्रश्न पडला तर घाबरू नका, मी सोबत आहे. ठीक आहे, चला तर आपण एक नंबर लाईन काढू विद्यार्थी मित्रांनो. फॉर एक्झाम्पल मी काहीतरी एक्झाम्पल घेतो. 2/3, 4/3, देन 7/3, -11/3. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पडला, सर एवढे नंबर तुम्ही घेतले आहेत हे सगळे रॅशनल नंबर आहेत, हे सगळे रॅशनल नंबर आहे ना. ठीक आहे, कारण की प्रत्येक ठिकाणी इंटिजर हा दिसतोय तुम्हाला. ओके, म्हणजे प्लसवाले आणि मायनसवाले जे नंबर असतात ना तेच इंटिजर असतात, सगळीकडे दिसतात, म्हणजे काय झालं, तो रॅशनल नंबर आहे. तर हे रॅशनल नंबर आपल्याला कशावर पुट करायचे आहेत, नंबर लाईनवर. तर एक नंबर लाईन बी आपण ओढून घेऊया. ठीक आहे, एक नंबर लाईन घेतली आणि तिथं द्यायचं आपल्याला मध्यभागी 0. काय देणार आपण, 0 म्हणजे 0. ठीक आहे, तर सेंटर पॉईंटला 0 दिला. त्यानंतर पॉझिटिव्हवाले नंबर ह्या साईडला लिहिणार आणि निगेटिव्हवाले ह्या साईडला लिहिणार. ठीक आहे, तर इंटिजरच्या नंबर लाईनवर आपण जे काय लिहिणार आहोत तेच म्हणजे हे नंबर आहेत. पण याला लिहिण्याची पद्धत कशी. ठीक आहे, तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो आपलं लक्ष कुठं गेलं पाहिजे, डिनोमिनेटरच्या ठिकाणी. डिनोमिनेटर कोणता असतो, ह्यांचे सगळे डिनोमिनेटर जे आहेत ते बघा कोणते आहेत, 3 आहेत, म्हणजे सगळीकडे डिनोमिनेटर सेम आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे इथं की डिनोमिनेटर सेम असेल तर खूप चांगली गोष्ट, आणि डिनोमिनेटर जर सेम नसतील
तर थोडीशी दुःखद घटना असेल आहे ना, तर ते पहिले आपल्याला सेम करून घ्यावं लागतं. तो पॉईंट नंतर सांगतो मी, पहिले आपण हा पॉईंट समजून घेऊया की डिनोमिनेटर जर सेम असेल तर हे जे रॅशनल नंबर आहेत नंबर लाईनवर कसे पुट करायचे आहेत. तर ते कसे करायचे आहे मी सांगतो तसे आहेत. ठीक आहे, बघा. तर हे जे डिनोमिनेटर दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो सगळीकडे 3 3 3 हे सेम आहेत. तर सर्वात पहिले आपल्याला घ्यायचं 0 0 नंतरचे जेवढे तुमचे डिनोमिनेटर म्हणजे नंबर म्हणजे तुम्हाला प्रश्नामध्ये दिलं असेल की 2/3, 4/3, 7/3, -11/3 जे काय असेल (3), etc/3, हे (3), ते (3). तर हे जे 3 3 दिसतंय ना, हे 3 म्हणजे काय डिनोमिनेटर. तर नुसतं 3च नाही, कोणताही डिनोमिनेटर येऊ शकतो एक्सेप्ट 1 सोडून. कारण कालच्या लेक्चरला मी थोडं सांगितलं होतं तुम्हाला की खाली काय नसतो म्हणजे 1 असतो. डिनोमिनेटर म्हणजे दिसत नसतो म्हणजे 1 असतो. डोक्यावर काय नसतं म्हणजे 1 असतो. जिथं काही नसतं तिथं काहीतरी असतं म्हणून ते दिसत नसतं. कालच्या लेक्चरला आपण विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आता हे जे रॅशनल नंबर आहेत आपल्याला ह्या नंबर लाईनवर घ्यायचे. सर्वात पहिले काय करायचं की याचे जे डिनोमिनेटर आहेत आपण मी आता सांगितलं की डिनोमिनेटर बघायचं किती आहेत 3 आहे. तर आपल्याला 3 इक्वल लाईन ह्या शून्याच्या पुढं काय करायचे आहेत पुट करायचे आहेत. हे बघा 1 2 आणि 3 म्हणजे इक्वल असल्या पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे काय इक्वल असल्या पाहिजे. त्या ठिकाणी तो डिनोमिनेटर संपतो म्हणजे आता सध्या डिनोमिनेटर कोणता आहे 3 आहे. मग किती 3 लाईन घेणार आपण किती लाईन घेणार 1 2 3. ज्या ठिकाणी 3 हा नंबर संपतो त्या ठिकाणी काय घेणार तुम्ही 1 हा नंबर लिहायचा. त्यानंतर ॲक्युरेट पुन्हा 3 लाईन सेम डिस्टन्सवाल्या 1 2 3 जिथं संपेल तिथं घ्यायचा 2. त्यानंतर पुन्हा 1 2 3 पुन्हा तिथं काय लिहिणार 3. पुन्हा 3 लाईन 1 2 3 पुन्हा घेणार 4. म्हणजे हे सगळे कोणते नंबर आले प्लसवाले. तू म्हणता सर आम्ही 3च का घेतले तुम्ही 3 3 डॅश का घेतल्यात कारण की आपला डिनोमिनेटर 3 आहे. डिनोमिनेटर 4 असेल तर किती लाईन घेणार 4 म्हणजे गॅप कितीचा ठेवायचा 4 लाईनचा. डिनोमिनेटर 5 असेल तर 5 लाईनचा. डिनोमिनेटर 2 असेल तर 2 लाईनचा. ठीक आहे गॉट इट. अशा पद्धतीने काय करायचं तुम्हाला इथं नंबर लाईन बघा हे प्लसवाले पॉईंट झाले. आता ह्या साईडचे कोणते असणार मायनसवाले मायनस इंटिजर जे असतात ते असतात. बघा कोणते असतात -1 असेल -2 -3 असेल. तर सेम आपण काय करणार तर डिनोमिनेटर किती आहे 3 आहे. तर ह्या साईडला सुद्धा सेम आपण लाईन काय करणार मेजरमेंट घेणार. काही विद्यार्थी काय मेजरमेंट घेतात इकडे बघा एक लाईन असेल त्या ठिकाणी जर समजा या ठिकाणी 0 असेल जर डिनोमिनेटर समजा 4 असेल फॉर एक्झाम्पल तर काही हुशार विद्यार्थी काय करतात इथं डिस्टन्स घेतात बघा 1 2 3 आणि चौथं डिस्टन्स असं घेतात. म्हणजे काय करतात हे 3 डिस्टन्स जवळ घेतात आणि चौथं लांब घेतात. का हा पहिला हा दुसरा ह्यांचा काय दुश्मन आहे का हावाला काय दुश्मन आहे का यांचा नाही. असं नाही करायचं अजिबात असं काही करायचं नाही आहे. आपल्याला जे डिस्टन्स आहे ते व्यवस्थित आपण घ्यायचं आहे. मग डिस्टन्स म्हणजे कोणते घ्यायचं आहे जे खालचे डिनोमिनेटर असतात त्या डिनोमिनेटर बघून आपल्याला काय करायचं इथं डिस्टन्स घ्यायचं आहे. जसं आपण 3चं इक्वल डिस्टन्स घेतलं आहे तसं इकडं सुद्धा इक्वल डिस्टन्स घ्यायचं. म्हणजे किती लाईन मारणार आपण 1 2 3 आणि तिसऱ्या पॉईंटला काय लिहिणार -1. त्यानंतर सेम 1 2 3 पुन्हा इथं लिहिणार -2. सेम त्यानंतर 1 2 3 इथं लिहिणार -3. त्यानंतर सेम इथं 1 2 3 आणि 3च्या ठिकाणी काय लिहिणार -4. तर अशा पद्धतीने आपल्याला ही आपण इंटिजरची लाईन इथं पुट केलेली आहे. आता फक्त आपल्याला महत्त्वाचं काय करायचं आहे की हे जे नंबर्स आहेत 2/3 4/3 7/3 आणि -11/3 हे नंबर आपल्याला काय करायचे मित्रांनो ह्या ठिकाणी पुट करायचे ह्या नंबर लाईनवर पुट करायचे आहेत. तर सगळ्यात पहिले आपण बघणार हा 0 जो आहे शून्याच्या राईट हँडला पॉझिटिव्ह इकडं निगेटिव्ह. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला जो नंबर असेल शून्याच्या पुढची जी लाईन असेल तो नंबर असेल विद्यार्थी मित्रांनो 1/3. ठीक आहे. त्यानंतरचा दुसरा असेल 2/3. मग त्यानंतर तिसरा कोणता असेल 3/3. म्हणजेच 100% 3 3 कटले उरला किती 1. म्हणजेच आपण जो 1 लिहिला तो हा असेल. ठीक आहे. मग 3/3 नंतर कोणता पॉईंट असेल मित्रांनो 4/3. त्यानंतर कोणता पॉईंट असेल 5/3. त्यानंतर हा असेल 6/3. म्हणजेच 3 1 जा 3 2 जा 6. म्हणजेच हा पॉईंट जो आहे 2. ठीक आहे. समजतंय थोडं थोडं. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट असेल 7/3. त्यानंतरचा पॉईंट असेल 8/3. त्यानंतरचा असेल 9/3. ठीक आहे. म्हणजे 3 1 जा 3 3 जा 9. ठीक आहे. त्यानंतर पॉईंट असेल 10/3. त्यानंतर असेल 11/3. पण एवढे पॉईंट जरी घेतले चालतात आपल्याला ॲक्च्युली फक्त 7/3 पर्यंत घ्यायचं आहे म्हणून इथपर्यंत ठीक आहे. जास्त पॉईंट घ्यायची गरज नाही आहे. जेवढे आपल्याला प्रश्नामध्ये दिलेले असतात तेवढे जर पॉईंट आपण घेतले तरी चालेल. ठीक आहे. त्यानंतर हे झाले प्लसचे. आता त्यानंतर पॉईंट असेल मायनसवालेला आपल्याला फक्त -11/3 आहे. तर विद्यार्थी मित्रांनो कशा पद्धतीने आपण घेणार 0 नंतरचा पहिला डॉट म्हणजे कोणता असणार -1
2/3. त्यानंतर दुसरा जो पॉईंट असेल तो कोणता असेल -2/3. त्यानंतर तिसरा असेल -3/3 म्हणजे 3 कॅन्सल झाला, उरला किती -1. ठीक आहे. त्यानंतर -4/3. त्यानंतर -5/3. त्यानंतर काय असेल -6/3 म्हणजे 3 1 जा 3 2 जा म्हणजे -2 आला. ठीक आहे. त्यानंतर -7/3. त्यानंतर -8/3. त्यानंतर -9/3 म्हणजेच 3 1 जा 3 3 जा. ठीक आहे. असं 1 बाय 1 आपल्याला काय करायचं, नंबर बघायचे आहेत. त्यानंतरचा नंबर असेल -10/3 आणि त्यानंतरचा नंबर असेल -11/3 म्हणजे -11/3 हा काय जो नंबर आहे तो इथं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अशा पद्धतीने नंबर लाईन इथं पुट केलेली आहे, ड्रॉ केलेली आहे. आता महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हे काय करायचे पॉईंट इथं. आता हे खूप जास्त आपल्याला नंबर दिसतात. एक्झॅक्टली आपण विचार करू शकणार नाही की आपला 2/3 बघणं, आपल्याला जो 2/3 आहे आपला तो बघण्यासाठी आपल्याला खूप जास्त असं डोकं खाजावं लागेल की बाबा नेमकं कुठं आहे ना. त्यानंतर मी जर म्हटलं तर 7/3 कुठे आहे, तर आपण असं इकडे तिकडे बघणार. तर तसं बघायचे आपले गैरसोय नाही व्हावं म्हणून आपण काय करणार, त्या नंबरला काहीतरी स्पेसिफिक लोकेटेड एक नंबर देणार किंवा त्याला काय करणार, एक व्हेरिएबल आपण नाव देणार ए पासून झेडपर्यंत. तर सगळ्यात पहिलं 2/3 कुठं दिसतं मित्रांनो, प्लसमध्ये. ठीक आहे. इथं दिसतोय तर त्याला सर्कल करून आपण नाव देऊया, फॉर एक्झाम्पल ए. ठीक आहे. त्यानंतर दुसरा नंबर आहे 4/3. तर जो काय 4/3 आहे त्याला सर्कल करून आपण नाव देणार बी. त्यानंतर नंबर आहे 7/3. सेम इथं दिसतो, इथं डॅश करून आपण काय करणार, सी नाव देणार. ठीक आहे. त्यानंतर आपण काय करणार, -11/3 आहे तो ह्या साईडला, इथं डॅश करून आपण नाव काय देणार त्याला, डी नंबरचं. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने डॉट करून आपण काय करणार, त्याला नाव देणार आहेत. तर महत्त्वाची गोष्ट ह्यामुळं मी तुम्हाला सांगितले नाव का दिलं, लोकेट का केलं. तर प्रश्नामध्ये तुम्हाला जर असं विचारलं की ए ह्या पॉईंटला कोणता नंबर आहे सांगा बरं, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे ए या पॉईंटवर कोणता नंबर आहे, 2/3. जर मी विचारलं सी या पॉईंटवर कोणता नंबर आहे, तर तुम्हाला सांगता काय आलं पाहिजे, 7/3. हां, असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की उलटा, की 7/3 म्हणजे कोणता लोकेटेड व्हेरिएबल असेल, कोणत्या लोकेटेडवर तो असेल, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे सी ह्या पॉईंटवर तो असेल. ठीक आहे. जर तुम्हाला विचारलं असेल -11/3 कोणत्या पॉईंटवर आहे, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे डी या पॉईंटवर आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, रॅशनल नंबर हे नंबर लाईनवर ड्रॉ केले जातात. तर आजचा जो पॉईंट होता आपला, टू शो द रॅशनल नंबर ऑन नंबर लाईन, अशा पद्धतीने नंबर लाईनवर रॅशनल नंबर ड्रॉ केले जातात. आता महत्त्वाचं सांगायचं झालं तर ह्यानंतरचा जो काय आपला प्रॅक्टिस सेट आहे, प्रॅक्टिस सेट 1.1, त्यामध्ये सुद्धा असेच प्रॉब्लेम आहेत. आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला हे जे काय पॉईंट आहेत ए बी सी लोकेटेड पॉईंट, ते सुद्धा आपल्याला तिथे पुट करायचे आहेत, ड्रॉ करायचे आहेत. तर आपण आपल्या प्रॅक्टिस सेट 1.1 ते बघणारच आहोत. तर आजचा जो पॉईंट आहे तुम्हाला समजला आहे का नाही ते मला कमेंटमध्ये बिलकुल कळवा. तर पुढचा पॉईंट बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, असे पॉईंट बी येऊ शकतात की 2/3, 0, 4/3. तर तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी आले असतील की 2/3 तर आपण सांगणार बॉस हा 2/3 इथं आहे, 4/3 बी सांगणार इथं आहे, पण 0 कुठं सांगणार, सांगायची गरज नाही ना. किती वेळा आपण तेच बघतो की 0 पॉईंटला येणार, म्हणजे इथं सुद्धा तुम्हाला काहीतरी डिनोट म्हणून काहीतरी नाव लिहावं लागेल, अल्फाबेटचं नाव लिहावं लागेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने रॅशनल नंबर हे नंबर लाईनवर ड्रॉ केले जातात. तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट काय ठेवणार तुम्ही, की रॅशनल नंबरचा जो काय डिनोमिनेटर असतो, काय असतो, डिनोमिनेटर जितका असतो तेवढे तुम्हाला काय करायचे, ते लाईन मारायचे आहेत, लाईन पुट करायचे आहेत, ड्रॉ करायचे आहेत. म्हणजे शून्यापासून पॉझिटिव्हवाले डॉट करणार. सेम जर डिनोमिनेटर समजा 2 असेल तर 2 लाईन घ्यायच्या, डिनोमिनेटर 3 असेल तर 3 लाईन घ्यायच्या, डिनोमिनेटर 4 असेल तर 4 लाईन घ्यायच्या, डिनोमिनेटर 5 एवढा डिनोमिनेटर आला तर ठीक आहे, नाही आला तर एवढा डिनोमिनेटर येणार नाही, 5 आला तर 5 लाईन घ्यायच्या, 7 आलं तर 7 घ्यायचं. आपल्याला काय करावं लागतात, रॅशनल नंबर हे नंबर लाईनवर ड्रॉ करावं लागतात. तर विद्यार्थ्यांनो, आजचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. यानंतरचा जो काय पार्ट असेल प्रॅक्टिस सेट 1.1 हा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये बिलकुल कळवा. आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यांनी सबस्क्राईब केला असेल त्यांचा मनापासून धन्यवाद. तर विद्यार्थी मित्रांनो, स्वतःची काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या, अभ्यास करत राहा आणि हॅप्पी राहा. थँक्यू.